पहिल्यांदा सिंहगडच्या डोंजा पायथ्याला एक रेव पार्टी, त्यावेळेला विश्वास नांगरे पाटील होते, त्यावेळेला रेव पार्टीचं आयोजन केलं आणि पोलिसांनी रेड करून त्यामध्ये काही 200-250 तरुण अटक केली होती. संबंधित येणारे त्याचे ग्राहक त्यांना ड्रग्ज, दारू किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, तत्सम गोष्टी पुरवल्या जातात, त्याला रेव पार्टी म्हणतात. आता NDPSची व्याख्या जर आपण पाहिली तर सेवन जरी नसलं गेलं ते जवळ बाळगणं, कॅरी करणं, स्टोअर करून ठेवणं हा देखील कायद्यामध्ये गुन्हा आहे. नुसतं डोळ्याने बघून आपल्याला कळत नाही, ते सगळं फॉरेन्सिकला जाईल, त्याचा रिपोर्ट येईल, ते खरंच कोकेन होतं का अजून दुसरं काय होतं. पुण्यात काल पहाटे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडी भागामध्ये सुरू असलेल्या पार्टीवर रेड टाकली. सुरुवातीला ही रेव पार्टी आहे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. पोलिसांकडून सुद्धा प्राथमिक माहिती ही रेव पार्टी सुरू असल्याची देण्यात आलेली होती. मात्र नंतर ज्यावेळेस पुणे पोलिसांची पत्रकार परिषद झाली त्यावेळेस ही ड्रग्ज पार्टी होती असं सांगण्यात आलं. न्यायालयामध्ये सुद्धा ड्रग्ज पार्टी सुरू असल्याचाच उल्लेख करण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा सुद्धा सहभाग आहे आणि त्यामुळे या संपूर्ण घटनेला एक राज्यस्तरीय महत्व आलेलं आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा यामध्ये होऊ लागलेले आहेत. पण सुरुवातीला जो उल्लेख पोलिसांकडून करण्यात आलेला होता तो म्हणजे रेव पार्टी. खरं तर रेव पार्टी म्हणजे काय आहे, रेव पार्टीची व्याख्या नेमकी काय आहे, कोणत्या घटनेमध्ये रेव पार्टीचा उल्लेख केला जातो आणि काल जी ही 7 जणांची मिळून पार्टी झालेली आहे त्याला खरंच रेव पार्टी म्हणता येईल का, हे सगळं जाणून घेणार आहोत कायद्याच्या दृष्टीने. आपल्या सोबत कायदे अभ्यासक मिलिंद पवार आहेत. सर, सगळी घटना तुम्ही पाहिलेली आहे कालची. मुळामध्ये ही रेव पार्टी होती का यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण आहे, कारण की आता पुणे पोलिसांनी जी समोर माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये ड्रग्ज पार्टी हा उल्लेख केलेला आहे. पण सुरुवातीला सगळीकडे बातम्या अशा सुरू झाल्या की ही रेव पार्टी आहे. तर रेव पार्टी म्हणजे नेमकी काय आहे आणि काल जी पार्टी पुणे पोलिसांनी उधळून लावलेली आहे ती रेव पार्टी होती का? मुळात पुण्यामध्ये 2007 साली पहिल्यांदा सिंहगडच्या डोंजा पायथ्याला एक रेव पार्टी, त्यावेळेला विश्वास नांगरे पाटील होते, त्यावेळेला रेव पार्टीचं आयोजन केलं आणि पोलिसांनी रेड करून त्यामध्ये काही 200-250 तरुण अटक केली होती. तेव्हापासून रेव पार्टी म्हणजे काय शहराला माहीत झालं. तर रेव पार्टीची व्याख्या आपण जर पाहिलं तर अशी कायद्यामध्ये कुठं व्याख्या नाही. पण रेव पार्टी म्हणजे त्याला एक आयोजक असतो, 200 ते 250-300 दरम्यान तो बुकिंग घेतो, तरुण मुलांचं बुकिंग असतं आणि तो जो संबंधित आयोजक असतो त्या आयोजकाकडून संबंधित येणारे त्याचे ग्राहक त्यांना ड्रग्ज, दारू किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, तत्सम गोष्टी पुरवल्या जातात, त्याला रेव पार्टी म्हणतात. रेव पार्टी जनरली मोठ्या प्रेमाइसेसमध्ये, मग लॉन असेल, समुद्र किनारे असतील किंवा जंगलामध्ये अशा ठिकाणी आयोजन करून मोठ्या प्रमाणात त्यावर म्युझिक सिस्टीम लावलेली असते आणि तरुण मुलं जे असतात बेधुंद होऊन नाचत असतात. म्हणजे आतापर्यंत जे काही रेव पार्ट्या रेड झाल्या आणि त्यातनं ज्या बातम्या पुढे आल्या तर रेव पार्टी म्हणजे तरुण मुलांसाठी कुणीतरी आयोजन केलेलं एखाद्या जंगलामध्ये, समुद्र किनारी किंवा एखाद्या लॉनवर अशी जी पार्टी असते त्याला एक आयोजक असतो, तिकीट घेतलं जातं आणि त्या ठिकाणी सगळे एकत्र येऊन जी पार्टी केली जाते त्याला रेव पार्टी म्हणून संबोधलं जातं, असं आजपर्यंतची व्याख्या आहे. काल मग जे काही झालेलं आहे ती नेमकी कोणती पार्टी म्हणायची? पोलिसांकडून सुरुवातीला रेव पार्टी असा उल्लेख करण्यात आला, नंतर त्यांनी ड्रग पार्टी असा उल्लेख केलेला आहे. नाही, आता एकंदरीत हा कालचा प्रकार जर पाहिला तर याला राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतून काहीतरी कोणाला तरी बदनाम करायचं असेल किंवा राजकीय डावपेच असतील म्हणून त्याला रेव पार्टी म्हणून नाव दिलं आणि रेव पार्टी नावानेच काल बातम्या आणि माध्यमात सगळं चाललं. आता एकंदरीत कालचा प्रकार पाहिला तर हा एका खाजगी सदनिकेमध्ये झालेला, एखाद्या मित्राने एक आपलं गेट टुगेदर म्हणून जरी बोलवलं असेल, पण संबंधित प्रकार पाहता त्याच्यावर ट्रॅप लावून हा व्यक्ती जातोय कुठं, काय करतोय, बरोबर ट्रॅप लावून त्याला पकडला आणि रेड केली. आता त्यामध्ये जे काही सापडलंय ते खरंच कोकेन होतं, गांजा होता, दारू होती, अजून हे सगळं तपासात निष्पन्न व्हायचंय. पण काल जी काही झाली ते रेव पार्टी निश्चित नव्हती, एक वकील म्हणून मी सांगू शकतो. त्याच्यामध्ये काल कोकेन आणि गांजा सुद्धा सापडलेला आहे. जवळपास 2.70 ग्रॅमचं कोकेन सापडलेलं आहे. तर कायद्याच्या दृष्टीने आणि न्यायालयामध्ये याला कितपत महत्व आहे, जो NPDS गुन्हा पुणे पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला आहे त्या संबंधित. आता यामध्ये NDPS मध्ये सेक्शन 27 आपण जर पाहिला तर वैयक्तिक वापरासाठी गांजा असेल किंवा कुठल्या तत्सम त्यासाठी नाशा करणाऱ्या वस्तू ठेवल्या तर वैयक्तिक वापरासाठी असेल सेक्शन 27 लावला तर त्याला 1 वर्ष ते 6 महिन्यापर्यंत पनिशमेंट आहे, त्याला जामीन होतो. पण कोकेन सारखे ज्याला बॅन आहे
त्याची क्वांटिटी किती सापडली, ते खरंच कोकेन होतं का, हे जेव्हा निष्पन्न होईल न्यायालयासमोर त्यावेळेला, पण कोकेन असेल तर जामिनाला अडथळे येतात, त्याला पनिशमेंट पण जास्त आहे, पण ती क्वांटिटी किती होती. आता काल एकंदरीत ते व्हिडिओ जे काही माध्यमातून आले ते जर पाहिले तर ते रेड केल्यानंतर ती काहीतरी सिगारेट अशी दाखवली, मग ही कुठेतरी प्लांट केलेली स्टोरी की काय, असं एक वकील म्हणून एक संशय आम्हाला येतो. काल प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी सुद्धा न्यायालयामध्ये सांगितलं की हा एक ट्रॅप होता. दुसरं म्हणजे प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्ज आहे ते सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं नाही. तर याच्यामधून मग जो एनडीपीएस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रांजल खेवलकर यांनी जर ड्रग्ज घेतलं नसेल तर मग त्यांची सुटका यातून होऊ शकते का? कारण की 7 आरोपी आहेत आणि 7 आरोपींवर सध्या एनडीपीएस नुसार कारवाई करण्यात आली. आता एनडीपीएसची व्याख्या जर आपण पाहिली तर सेवन जरी नसलं की ते जवळ बाळगणं, कॅरी करणं, स्टोअर करून ठेवणं हा देखील कायद्यामध्ये गुन्हा आहे. पण मुख्य म्हणजे सेवन केलं नसेल ते एनडीपीएस सकृतदर्शीनं तो लागू होणार नाही. आता ह्याच्यामध्ये प्रोसिजर अशी की कुणीतरी इन्फॉर्मेशन दिली असेल, अशा ठिकाणी कुठल्या तरी पार्टी चालून त्यामध्ये ड्रग्जचा वापर होणार आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी स्टेशन डायरेक्ट एंट्री केली असेल, 2 पंचांना बोलवलं असेल जे इंडिपेंडंट असतात, गव्हर्नमेंट सर्वंट असतात, त्यांच्या देखत इन्फॉर्मेशन वाचून दाखवतात, अशा ठिकाणी आपल्याला जायचंय. त्या ठिकाणी पोलीस आणि ते रेडिंगचे पंच त्यांना घेऊन गेले असतील आणि त्या पंचांच्या समोर ते सगळ्या वस्तू जप्त केल्या असतील. आता शेवटी कोकेन असेल, गांजा असेल, नुसतं डोळ्याने बघून आपल्याला कळत नाही, ते सगळं फॉरेन्सिकला जाईल, त्याचा रिपोर्ट येईल, ते खरंच कोकेन होतं का अजून दुसरं काय होतं, आणि त्यानुसार सगळी पुढची कारवाई होईल, अशी सगळी पुढची प्रक्रिया असते. तुम्ही म्हणाला की कोकेनला खरं तर बंदी आहे, पण या ठिकाणी कोकेन वापरण्यात आलेलं आहे, त्याचं सेवन करण्यात आलेलं आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. जर कोकेन हे प्रांजल खेवलकर यांनी घेतलं नसेल तरी सुद्धा त्यांच्या समोर घेणारी जी व्यक्ती आहे याला बंदी असताना सुद्धा त्यांनी त्याला प्रतिबंध का केला नाहीये असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. किंवा मग पोलिसांना का नाही सांगितलं की ही व्यक्ती कोकेन सेवन करत आहे, तर त्यानुसार प्रांजल खेवलकर यांना सुद्धा यामध्ये आरोपी केलं जाऊ शकतं किंवा जो गुन्हा एनडीपीएसचा आहे तो अशा प्रकारे दाखल केला जाऊ शकतो. यामध्ये मुळातच पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे त्याला, म्हणून आता शेवटी इन्फॉर्मेशन मिळाली, पोलिसांनी नेमकं कसं केलंय की प्रांजल खेवलकर यांना 1 नंबरचा आरोपी केलाय, म्हणजे त्याला आयोजक दाखवलाय. समजा एखादं फ्लॅट असेल, कुठंतरी हॉटेल असेल, रूम बुक केली, त्याच्या नावावर बुक केली असेल म्हणून त्याला मेन आरोपी केला असेल. पण ही सगळी मिळालेल्या आयक्यू माहितीवर सगळे असते. ट्रॅप कशाला, बऱ्याच वेळेला एनडीपीएसच्या केसेस कशा खोट्या असतात, न्यायालयामध्ये आम्ही केसेस चालवतो, कशा ट्रॅप लावून खोट्या प्रकारे केसेस केल्या जातात, आम्ही रोज बघतो, आणि त्यातलाच हा प्रकार असेल. पोलिसांनी करायचंच म्हटल्यानंतर मग ते कोणाला आरोपी 1 नंबर करणार, सेवन केलं नसलं तरी सेवन केलं म्हणणार, मग ते फॉरेन्सिक मध्ये नील येणार. पण तोपर्यंत संबंधित आरोपी असतो त्याला भरपूर त्रास सहन करावा लागतो, त्याचं चरित्र बदनाम होतं, अशा सगळ्या गोष्टीत, आणि त्यातनं हा प्रकार झाला असावा सकृतदर्शीने असं एक वकील म्हणून आम्हाला वाटतं. साधारण किती शिक्षा यामध्ये आहे, किती शिक्षेची तरतूद आहे? आता गांजा वगैरे जर वैयक्तिक वापरासाठी ठेवला असेल, सापडला असेल, तर त्याला 1 वर्ष ते 6 महिन्यापर्यंत पनिशमेंट आहे, आणि त्या पर्सनल यूज मध्ये, त्या क्वांटिटीमध्ये तात्काळ त्याचा जामीन पण होऊन जाईल. पण कोकेन वगैरे जर खरं निष्पन्न झालं तर थोडंसं ते भविष्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, असं नेहमीचा अनुभव आम्हाला वाटतो. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर सुरुवातीला ही रेव पार्टी होतं असं म्हटलं जात होतं, मात्र नंतर ही ड्रग्ज पार्टी आहे असा उल्लेख पोलिसांकडून करण्यात आला. मुळामध्ये रेव पार्टीची व्याख्या काय आहे आपण समजून घेतलेला आहे, आणि त्यामुळे काल जी एका बंद खोलीमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं ती रेव पार्टी नाहीये असं प्राथमिक दृष्ट्या तरी आपल्याला पाहायला मिळते, कायद्याच्या दृष्टीने सुद्धा पाहायला मिळते. पण ड्रग्ज पार्टी झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये आता खरंच हे ड्रग्जचं सेवन कुणी कुणी केलेलं आहे याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. आणि यामध्ये राजकीय दृष्ट्या खरं तर हा सगळा हस्तक्षेप आहे, ट्रॅप लावून हे सगळं केलं जाते असं सुद्धा आरोप आता केला जातोय. आणि त्यामुळे या संपूर्ण केसला एक महत्व प्राप्त झालेलं आहे. पोलीस आता यामध्ये कशा पद्धतीने तपास करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पण काल झालेली ही पार्टी रेव पार्टी नाही तर ती ड्रग्ज पार्टी आहे हे आता समोर येत आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.